नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी खाकरा। मेथी खाकरा बनवण्यासाठी आपण घेतले आहे 250 ग्रॅम गव्हाचं पीठ, मीठ, लाल मिर्च पावडर आणि कसुरी मेथी, पाणी। आपण हे गव्हाच्या पिठाच्या निम्म पाणी घेतलं आहे। हा खाकरा मधल्या भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप छान लागतो। त्याचबरोबर आपण घेतलं आहे 1 ते 1.5 चमचा तेल। पहिल्यांदा एका कटोरीमध्ये आपण हे गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर मी यात टाकणार आहे 2 चमचे कसुरी मेथी। अशा हातावर चोळून टाकायची म्हणजे छान मिक्स होते सगळीकडे। त्याबरोबर आपण टाकणार आहोत 1 मोठा चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा तेल, 1 चमचा मीठ। आपण हे कोरडं सामान मिक्स करून घेऊ चमच्याने, म्हणजे एकसारखं पसरेल। हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हळूहळू थोडं पाणी टाकून छान घट्ट पीठ भिजवायचं आहे। आपण जितकं पीठ घट्ट करणार तेवढा आपला खाकरा क्रंची बनेल। हे बघा, असं थोडं पाणी टाकून मी पीठ भिजवते। हे बघा, असा गोळा मी बनवून घेतला आहे। पोळीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्ट गोळा बनवायचा आहे। आपण ही जे 1 वाटी पाणी घेतलं होतं त्यातले 2 पार्ट पाणी वापरले, 1 पार्ट उरला आहे। हे बघा, असा छान गोळा बनला आहे। आता आपण त्याला साधारण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत। अर्धा तासानंतर आपण बघूया आपलं कणिक किंवा जे आपण पीठ भिजवलं आहे ते कसं झालं आहे ते। हे बघा, थोडंसं सॉफ्ट झालं आहे। आपण याला छान मळून घ्यायचं आहे। परत थोडंसं तेल टाकून मी आता मळून घेते। हे बघा, असं छान मळून घ्यायचं आहे। आता आपण लाटून घेऊ। लाटण्यासाठी आपण अशी लाटी करून घेतली आहे। याला पण पुन्हा थोडंसं आपण मळून घेणार आहोत आणि पीठ लावून आपण लाटणार आहोत। आपल्याला खूप पातळ लाटायचं आहे। हे बघा, खूप पातळ लाटायचं आहे। अशा मी सगळ्या लाट्या करून घेतल्या आहे। आपण थोड्या मोठ्या साईजच्या केल्या तरी चालेल, कारण आपण जे खाकरा बनवणार आहोत तो वाटीने कट करून घेणार आहोत। हे बघा, मी असं पीठ लावून पातळ लाटून घेते आहे। लाटण्यासाठी मी असं धारी लाटणं वापरलं आहे, म्हणजे आपला खाकरा खूप पातळ होईल आणि पसरेल पण, कारण आपलं पीठ खूप घट्ट आहे। हे बघा, असा पसरवायचा। असं लाटून खूप पातळ लाटायचा, म्हणजे आपला खाकरा छान क्रंची किंवा कडक होईल, कुरकुरीत होईल। हे बघा, आता आपण या वाटीने हा खाकरा काटून घेणार आहे, म्हणजे त्याचे काट येणार नाही आणि सगळ्या खाकऱ्याला एकसारखा आकार येईल आणि खायला पण छान लागेल। हे बघा, किती छान गोल आला आहे। आता याप्रमाणे आपण सगळे खाकरे लाटून घेणार आहोत। खाकरे लाटून घेतले, आता आपण कसे भाजायचे ते बघू। प्रथम आपण एका तवा गरम करून घेतला। तवा गरम झाला की त्याच्यावर आपण एका कपड्याने एक साईड भाजायची आणि लगेच दुसरी पण साईड पटपट आपण उलथून भाजायची आणि आपला खाकरा कोणत्याच बाजूने फुगू द्यायचा नाही। कंटिन्यू कपड्याने खाकऱ्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तो फुगणार नाही आणि तो छान क्रंची बनेल। हे बघा, छान भाजला आहे, कुठेही फुगला नाही आहे। जर तो फुगला तर तो सॉफ्ट होतो, फुगू द्यायचं नाही आहे। हे बघा, किती सुंदर रंग आला आहे।
हे बघा, याप्रमाणे मी सगळे खाकरे भाजून घेतले आहे. तर असे खाकरे तुम्हीही बनवून बघा आणि तुम्हाला जर आवडले तर मला सांगा. हे बघा, हे खाकरे आपण तूप लावून चटणीसोबत खाऊ शकतो आणि तुम्ही पण अशा प्रकारे मी सांगितल्या प्रमाणात बनवून बघा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही जर तुमची पण रेसिपी छान बनली माझ्या पद्धतीने बनवल्यावर, तर मला एक कमेंट करून सांगा की ताई, मी रेसिपी बनवली आणि मला खूप छान जमली असं. अशाच माझ्या पद्धतीने रेसिपी बनवत राहा, बनवून खात राहा, खाऊ घालत राहा आणि मला सांगत राहा तुमची रेसिपी कशी बनली. आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करायचं. हे बघा, छान क्रंची आपले खाकरा बनला आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.